कुंडी लगा ले सैया, तुम्हारे को जन्नत दिखाती मैं, जन्नत दिखाती मैं, जन्नत दिखाती मैं। एक अभिनेत्री टीव्ही शो मध्ये सिरियल अँकर ते महागड्या दागिन्यांचा ब्रँड ते कर्जतचा फार्म हाऊस आणि बरंच काही असा हा प्राजक्ता माळीचा प्रवास आणि या प्रवासातील ते चर्चेचा विषय का ठरला हेच आपण आज पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी सागर आणि तुम्ही पाहताय सागर हिट्स हा चॅनल। मंडळी, या महिन्याभरात मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सध्या खूप चर्चेत आहे। याची कारणे ही बरीच आहेत। याची सुरुवात झाली ती म्हणजे करुणा मुंडे यांच्या व्हिडिओमधून। त्यांच्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेतलं आणि आधीच प्रसिद्ध असलेली ही मराठी अभिनेत्री जास्त चर्चेचा विषय ठरली व ट्रोल ही होऊ लागली। त्यानंतर तो विषय शांत होतो न होतो तोच बीडचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही माध्यमांशी बोलताना प्राजक्ता माळी यांच्या नावाचा उल्लेख केला आणि परत या चर्चेला जास्तच उधाण आलं। आता ते चूक की बरोबर हा आजचा मुद्दा नाही, याबद्दल तुम्ही कमेंट करून सांगा। त्यानंतर प्राजक्ता माळीने स्वतः पत्रकार परिषद घेऊन सहकुटुंब तिने यावरती नाराजी व्यक्त केली। तसेच सहकुटुंब ती मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील प्राजक्ता माळी यांनी केलेली आहे। मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार सुद्धा तिच्या समर्थनात आले आहेत। हे सर्व घडताना आता जनतेतून तिच्या संपत्तीवर देखील चर्चा सुरू झाली आहे। प्राजक्ता माळी एका चित्रपटाचे किती मानधन घेते, तिचे चित्रपट किती, यातून येणारं उत्पन्न आणि सोबतच फार्म हाऊस आणि तिचा ज्वेलरीचा ब्रँड याबाबत चर्चा रंगल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्राजक्ता माळी ही एक हरहुन्नरी अभिनेत्री आहे, सोबतच ती एक बिझनेस वुमन देखील आहे। तिला लहानपणापासूनच या क्षेत्राची आवड होती। ती 13-14 वर्षाची असताना स्टार प्लस वरील क्या मस्ती क्या धूम या रियालिटी शो मध्ये देखील तिने भाग घेतला होता आणि ही स्पर्धा तिने जिंकली सुद्धा होती। त्यानंतर बऱ्याच डान्स स्पर्धा, एकांकिका यामध्ये तिने भाग घेतला, पण तिला ओळख व प्रसिद्धी मिळाली ती 2013ला जुळून येती रेशीम गाठी या मालिकेमुळेच। ही सिरियल त्यावेळी खूप गाजली, अगदी घराघरापर्यंत या सिरियलची क्रेज होती। याच मालिकेने प्राजक्ताला वेगळी ओळख मिळाली। त्यानंतर ही तिने काही मालिका केल्या। मालिकेतील यश आणि प्रसिद्धी पाहून तिला काही सिनेमे ऑफर झाले। तिने आतापर्यंत 8 चित्रपटामध्ये काम केलं आहे। संघर्ष, हम्पी, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, पार्टी, डोक्याला शॉट, वाय, पावनखिंड आणि लॉकडाऊन अशा 8 चित्रपटामध्ये तिने अभिनय केला आहे। सोबतच तिने एका रानबाजार या वेब सिरीज मध्ये सुद्धा काम केलं आहे। त्याबाबत तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं। त्यातील काही सीन असो किंवा काही वाक्य तुम्ही कुटुंबासोबत पाहू शकत नाही असे आहेत, म्हणजे 18 वर्षावरील लोकांसाठीच असतात अशापैकी ही वेब सिरीज होती। आणि नुकत्याच आलेल्या फुलवंती या चित्रपटातही ती मुख्य भूमिकेत झळकली आहे। या चित्रपटाची निर्माती ती स्वतः होती। निर्माती म्हणजे चित्रपटासाठी लागणारा पैसा हा निर्मात्यांचा असतो। त्यासोबतच 6 वर्षापासून ते महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय शोचं ती होस्टिंग करते। यामध्ये तिचं एक वाक्य आहे, ते म्हणजे वा दादा वा दादा। आणि कलाकारांनी कॉमेडी केल्यानंतर तिच्या काही स्टेप्स महाराष्ट्रात खूपच फेमस आहेत। जसं कॉमेडी कलाकारांचं एखादं वाक्य फेमस असतं, तसंच वा दादा हे एकच वाक्य 6 वर्ष झालं महाराष्ट्रात फेमस आहे। आतापर्यंत एकूण तिचे 8 ते 9 चित्रपट, त्यातील मोजक्या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत आहे आणि काही सिरियल व होस्टिंग शो यावर तिने एक चित्रपट निर्माती झाली। स्वतःचा ज्वेलरी ब्रँड आणि फार्म हाऊस, इतकं एवढं कसं काय अशा ही चर्चेला आता उधाण आलेलं आहे। तिने स्वतःचा प्राजक्त राज नावाने पारंपरिक दागिन्यांचा ब्रँड सुरू केला आहे। हा व्यवसाय करण्यामागे ही एक स्टोरी आहे असं ती सांगते। प्राजक्ता माळीला तिच्या भावाच्या लग्नात पारंपरिक दागिने घालायचे होते आणि त्याचा तिने शोध घेतला, पण तिला ते कुठेच मिळाले नाहीत। म्हणून मग तिने असे दागिने बनवण्याचा विचार केला व राज्यभरातून सर्व पारंपरिक दागिन्यांचा अभ्यास करून कारागिरांच्या मार्फत ते घडवले व प्राजक्त राज नावाचा ज्वेलरी ब्रँड तिने काढला। त्यासोबतच कर्जत मध्ये प्राजक्त कुंज नावाने लक्झरी फार्म हाऊस देखील खरेदी केला आहे। इथं एकाच वेळेस 15 ते 20 माणसं राहू शकतात असं निसर्गाच्या सानिध्यातलं हे फार्म हाऊस आहे। यात स्विमिंग पूलची देखील सोय आहे। माध्यमांच्या माहितीनुसार याचे शनिवारी व रविवारी एका दिवसाचं भाडं आहे 30,000 रुपये आहे, तर सोमवार ते शुक्रवार 17 ते 20,000 पर्यंत भाडं असल्याचं बोललं जात आहे। त्यातूनही तिची चांगली कमाई होत असल्याचं कळतंय। ती एक उत्तम कलाकार अभिनेत्री असूनही ती एक बिझनेस वुमन असल्याचंही पाहायला मिळते।
कारण इतक्या कमी कार्यकाळात आणि इतक्या कमी चित्रपटाच्या यादीत तिने काही बिझनेस सोर्स तयार केले आहेत ते कौतुकास्पदच आहेत. कारण इथे इतक्या वर्षापासून चित्रपट करणारे अनेक कलाकार आहेत, शो होस्ट करणारे प्रसिद्ध कलाकारही आहेत, पण त्यांना ही बिझनेस आयडिया जमली नाही. प्राजक्ताच्या या सर्व संघर्षमय प्रवासाला दादच द्यायला हवी. गेल्या काही दिवसापासून या गोष्टी सर्वात चर्चेत येत आहेत, त्याची कारण देखील आपण पाहिली आहे. या सर्व प्रकरणावर सुरेश धस यांनी जे काही प्राजक्ता माळी यांच्यावर जे काही भाष्य केलं होतं त्याबद्दल त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे. मित्रांनो, या सर्व गोष्टीवरून जर शिकायचं झालं सामान्य माणूस म्हणून तर एवढंच की आपण कोणतंही काम केलं तरी त्यामधून काहीतरी प्रॉफिट असावं किंवा काहीतरी आपली उंची किंवा काहीतरी नाव असेल तरच आपण कोणत्याही एका व्यक्तीवर किंवा आपल्यावर झालेल्या टीकेला आपण प्रत्युत्तर देऊ शकतो. असं काहीच यातून झालेला प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. कारण डायरेक्ट मुख्यमंत्री त्यांचं लेटर घेतात हे ही विशेष बाब आपल्याला यामध्ये लक्षात येते. आणि याची दुसरीच बाजू जर बघायला गेलं तर जे काही त्यांच्यावरती विधानं केली, जे काही त्यांना ट्रोल करण्यात आलं, यावरती त्यांनी डायरेक्ट प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याला कलाकारांनी त्यावरती साथ सुद्धा त्यांना दिलेली पाहायला मिळते. ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. पण प्राजक्ता माळी यांनी यापूर्वीही महिलावरती जे काही अत्याचार झाले आहेत किंवा महिलावरती जे काही महिला नेत्यावरती सुद्धा काही आक्षेपार्ह बोललेला आहे त्यावरती प्राजक्ता माळी असो किंवा कोणत्याही नेत्या असो किंवा सिनेसृष्टीतील कोणताही कलाकार यावरती कधीही काही बोललेला नाही. म्हणजे सर्वांचं प्रेम हे त्या त्या क्षेत्रानुसार आता वाटलं गेलेलं आहे असं आपल्याला यामधून पाहायला मिळते. जनसामान्यांनी यातून ह्या महत्वाच्या गोष्टी आणि शिकणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे की आपलं काहीतरी वर्चस्व असलं पाहिजे किंवा आपली काहीतरी उंची असली पाहिजे तरच आपली दाद ही घेतली जाते किंवा तरच आपली तक्राराची सुद्धा दखल घेतली जाते, हे यातून आपल्याला पाहायला मिळते. बाकी या सर्व प्रकरणावरती किंवा प्राजक्ता माळी यांच्या संपत्तीवरती तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.